आज पहिल्यांदा झाडाला फुलं बघून आनंद झाला, कारण अंगणामध्ये जे झाडं लावलेली आहेत त्यांना तर मला फुलंच बघायला मिळत नाही, कारण दुसरेच कोणीही फुलं तोडून नेतात. आपण झाडं लावतो परंतु बऱ्याचदा आपल्याला फुलंच मिळत नाही. पण एक खास गोष्ट अशी केली मी की माझ्या टेरेस गार्डनमध्ये वरती फुलांची झाडं लावली, त्यामुळे मला फुलं तर मिळून जातात. आज सर्वत्र अशा प्रकारे धूपचा सकाळी सकाळी फिरून झाला. अगदी सकाळची सुरुवात खूप सुंदर झाली. काही झाडांची फुलं तोडून आणली, काही फुलं खराब झालेली, पानं खराब झालेली ती काढून टाकली. आणि माहिती का, आज झाडं अगदी स्वच्छ पूर्ण धुवून काढलेली आहेत. सकाळी ज्यावेळेस मी टेरेसवर गेली तेव्हा अशा प्रकारे काही देवांची गाणंसुद्धा लावलेली होती, मंत्र वगैरे. तर हे सर्व काही करत असताना जो मिळणारा आनंद आहे तो काही वेगळाच असतो. आज एकादशी होती आणि विठ्ठल रुक्माई यांच्यासाठी मी हार बनवायला घेतले. तर गुलाबाच्या पाकळ्या आणि तुळशीची पानं अशा प्रकारे सुंदर दोघांनाही हार बनवले आणि बाळकृष्ण भगवान यांना सुद्धा तुळशीची माळा अर्पण केली. छान ती हाताने झोंपली आणि अशा प्रकारे सुंदरशी सागर संगीत पूजा झाली. त्यानंतर दुपारून मी केंद्रामध्ये गेली, म्हणजे स्वाध्याय केंद्र असतं. तर आज कार्यक्रम होता महादेवाच्या मंदिरामध्ये. कार्यक्रम वगैरे खूप सुंदर झाला आणि सायंकाळी ज्यावेळेस मी घरी आली त्यावेळेस मुलींनी अशा प्रकारे तुळशीजवळ छान दिवा लावलेला होता, धूपबत्ती लावलेली होती. अगदी बघून खूप भारी वाटलं. मी लेस मागवली होती ऑनलाईन, तर ती आजच आली. बघू शकता, अगदी सुंदर, खूप युनिक पद्धतीची आहे. त्याला मिरर आहेत, तर अपेक्षेपेक्षाही खूप सुंदर निघाली. त्यानंतर सायंकाळची आरती झाली आणि स्वयंपाक बनवायचा होता. तर मेनू कुठला बरं, भगर आणि चटणी बनवायची होती आणि शेवयांची खीर. तर मी खिरीचा नैवेद्य आज देणार आहे. तर त्यामध्ये खडीसाखर होती, ती बारीक करून घेतली आणि अशा प्रकारे शेवया अगदी छान भाजून घेतल्या. खीर तर खूप सुंदर झाली असं मुलं सांगत होते, कारण माझा उपवास होता म्हणून मी भगर आणि चटणी बनवली आणि अशा प्रकारे सायंकाळचा हा प्रसाद माझा